श्री स्वामी समर्थ. आजचे राशी भविष्य 5 मे 2026. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा दिवस काही राशींसाठी नवीन संधी घेऊन येणार आहे, तर काहींना थोडा संयम आणि शहाणपणाने वागण्याचा सल्ला देणारा ठरेल. ग्रहांची हालचाल कोणाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवेल, तर कोणाला आत्मचिंतनाची गरज भासेल. चला तर मग जाणून घेऊया आजचे सविस्तर राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मेष. आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहवर्धक आणि समाधान देणारा ठरणार आहे. कुटुंबातील लोक तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, त्यामुळे मनात आत्मविश्वास वाढेल. एखाद्या जुन्या समस्येवर तोडगा निघू शकतो. सकारात्मक ऊर्जेने काम केल्यास यश निश्चित मिळेल. कलेची आवड जोपासण्याची संधी मिळेल. घरातील जबाबदाऱ्या योग्यरित्या पार पाडाल, पण पटकन कोणावरही विश्वास ठेवू नका. एखाद्या व्यक्तीमुळे भ्रम निर्माण होऊ शकतो. मित्रपरिवारात तुमचं कौतुक होईल. तुमचं बोलणं लोकांना पटेल. मानसिक गोंधळ कमी करण्याचा प्रयत्न करा. थोडा वेळ ध्यानधारणेला द्या. वृषभ. आज थोडं जपून वागण्याची गरज आहे. बोलताना आक्रमकपणा टाळावा. तुमची बौद्धिक क्षमता लोकांना जाणवेल, पण त्याचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. मानसिक ताणतणाव जाणवू शकतो, मात्र त्यातून मार्ग नक्की सापडेल. अनावश्यक खर्च टाळणे खूप महत्त्वाचे आहे. भागीदारीच्या कामात संयम ठेवावा लागेल. एखादं अडकलेलं काम पूर्ण होऊ शकतं. कुटुंबातील लोकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. आध्यात्मिक गोष्टीकडे ओढ वाढेल. स्वतःवर नियंत्रण ठेवल्यास दिवस चांगला जाईल. शेवटी मनाला समाधान मिळेल. मिथुन. आजचा दिवस प्रगतीचे संकेत देणारा आहे. व्यापार आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील. तुमची बोलण्याची कला प्रभावी ठरेल. लोक तुमच्या मतांना महत्त्व देतील. गरजूंना मदत करण्याची संधी मिळेल. कामात घाईगडबड टाळा, नाहीतर चुका होऊ शकतात. आत्मविश्वास टिकवून ठेवा. कुटुंबातील जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडाल. एखादी मनाजोगी वस्तू खरेदी करण्याचा योग आहे. प्रवास करताना काळजी घ्या. नवीन कल्पना सुचतील आणि त्या फायदेशीर ठरतील. दिवस आनंदात जाईल. तुमच्या निर्णयक्षमतेची परीक्षा होईल. कर्क. आज भावनिकदृष्ट्या थोडे संवेदनशील राहाल, पण कुटुंबियांचा आधार तुम्हाला मजबूत करेल. भावंडांचे सहकार्य मिळेल. एखाद्या जुन्या आठवणीने मन भारावून जाईल. ध्यानधारणा केल्याने मनाला शांतता मिळेल. जवळच्या मित्रांची भेट होऊ शकते. बोलताना योग्य शब्द वापरणे महत्त्वाचे आहे. समाजात तुमचा मान वाढेल. एखादं चांगलं काम केल्याचा आनंद मिळेल. थोडा वेळ स्वतःसाठी काढा. दिवस शांत आणि समाधानकारक राहील. कामात काही अडथळे येऊ शकतात, मात्र संयम ठेवल्यास सर्व काही सुरळीत होईल. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. सिंह. आज मनाची द्विधा अवस्था दूर करण्याची गरज आहे. आत्मविश्वास ठेवा. योग साधनेमुळे मानसिक स्थैर्य मिळेल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. कामाचा ताण वाढेल, पण तुम्ही ते सांभाळाल. हटवादीपणा टाळा. एखाद्या व्यक्तीसोबत वाद होऊ शकतो. तुमचं मत प्रभावीपणे मांडाल. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. थोडा थकवा जाणवेल. विश्रांती घेणं गरजेचं आहे. दिवस शेवटी चांगला जाईल. आर्थिक बाबतीत सावध राहा. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. जोडीदाराशी संबंध सुधारतील. दिवसाच्या शेवटी समाधान मिळेल. कन्या. आजचा दिवस व्यस्त पण फलदायी राहील. आवडत्या गोष्टी करण्याची संधी मिळेल. अधिकारी वर्ग तुमच्यावर खुश होतील. कामात प्रगती होईल. वेळेवर निर्णय घेणं गरजेचं आहे. काही टीका ऐकावी लागेल, पण त्यातून शिकाल. खर्च वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. नवीन मित्र जोडले जातील. कलेला चालना मिळेल. दिवस आनंददायी ठरेल. मध्येच एखादी घटना मनाला टोचू शकते, त्यामुळे सकारात्मक राहणं खूप गरजेचं आहे. पालकांचा सल्ला उपयोगी पडेल. कामात लक्ष केंद्रित ठेवा, नाहीतर चुका होऊ शकतात. तूळ. आज मनातील गोंधळ दूर करण्याची गरज आहे. शांतपणे विचार केलात तर योग्य मार्ग सापडेल. वाद टाळा. चांगली संगत लाभेल. तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल. व्यवसायात प्रगती होईल. एखादी चांगली संधी मिळेल. मित्रांची साथ मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. दिवस सकारात्मक जाईल. पोटाचे त्रास टाळायचे असतील तर खाण्यापिण्याची काळजी घ्या. तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. कामात प्रगती होईल. मित्रांकडून मदत मिळेल. आरोग्य चांगले राहील. मात्र वादविवाद टाळा. गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल आहे. वृश्चिक. आज थोडी चिडचिड होऊ शकते, पण संयम ठेवलात तर दिवस चांगला जाईल. दिवसाचा उत्तरार्ध अधिक लाभदायक ठरेल. कुटुंबातील परिस्थिती शांतपणे हाताळा. आर्थिक लाभ मिळेल. मित्रांसोबत वेळ छान जाईल. समाजात मान वाढेल. एखादी चांगली बातमी मिळेल.
दिवस समाधानकारक जाईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रवासाचा योग आहे. आर्थिक बाबतीत घाई करू नका. दिवस शेवटी ठीकठाक पार पडेल. तुम्ही जरा भावनिक मूडमध्ये असाल. कुणासाठी काहीतरी चांगलं करावं असं मनात येईल. धनु, आजचा दिवस शांततेत जाईल. जोडीदारासोबत चांगला संवाद होईल. जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नवीन योजना आखाल. कुटुंबातील वातावरण थोडं तणावपूर्ण राहू शकतं, पण तुम्ही ते सांभाळाल. आरोग्याची काळजी घ्या. मुलांकडून आनंद मिळेल. दिवस चांगला जाईल. घरातलं वातावरण छान राहील आणि कुटुंबासोबत वेळ घालवताना मजा येईल. एखाद्या खास व्यक्तीची भेट तुमचा दिवस बनवू शकते. तुम्ही नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न कराल. कामात बदल दिसून येतील. आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. मकर, आज आळस टाळणं गरजेचं आहे. वेळेचा योग्य वापर करा. कामात यश मिळेल. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. संयम ठेवा. आर्थिक लाभ मिळेल. मित्रांची साथ मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. दिवस फलदायी ठरेल. संयम ठेवणे आवश्यक आहे. प्रवासातून फायदा होईल. मित्रांसोबत वेळ छान जाईल. मन प्रसन्न राहील. एखादी जुनी इच्छा आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. मित्राला मदत केल्याने मनाला समाधान मिळेल. मुलांबद्दल थोडी काळजी वाटू शकते. आहाराकडे लक्ष दिलं तर आरोग्य ठीक राहील. रागावर कंट्रोल ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कुंभ, आज नकारात्मक विचार दूर करा. भांडणांपासून दूर राहा. विचारपूर्वक निर्णय घ्या. कामात प्रगती होईल. नातेवाईकांशी संबंध सुधारतील. एखादी इच्छा पूर्ण होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. दिवस आनंदात जाईल. नातेवाईकांसोबत थोडं अंतर ठेवलं तर बरं. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की सगळं आपल्या कंट्रोलमध्ये आहे, पण मधल्या वेळेला काही गोष्टी हाताबाहेर जाताना दिसू शकतात. त्यामुळे अधिकार वापरताना थोडं शांत राहणं गरजेचं आहे. मन शांत राहील. दिवसाच्या शेवटी समाधानाची भावना मनात राहील. तुम्हाला जरा मन शांत ठेवावं लागणार आहे. मीन, आज सावध राहणं गरजेचं आहे. खर्च टाळा. वाहन हळू चालवा. जोडीदाराचा आदर करा. नवीन ओळखी जपून करा. कामात प्रगती होईल. कुटुंबाचा आधार मिळेल. दिवस साधा पण समाधानकारक जाईल. मित्रमंडळींसोबत आनंदी वेळ घालवाल. आर्थिक बाबतीत लाभ होईल. जोडीदाराशी संवाद साधताना संयम ठेवा. नवीन संधी मिळतील. आरोग्य चांगले राहील. कामात यश मिळेल. मित्रांसोबत चर्चा करून काही निर्णय घेऊ शकता. दिवस शेवटी ठीक जाणार आहे. मनाला थोडा आधार मिळेल. सुरुवातीला थोडा ताण जाणवेल, पण जसजसा दिवस पुढे जाईल तसतसं वातावरण हलकं होईल. धन्यवाद.